नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला संक्रांतीसाठी मिक्स भोगीची भाजी कशी बनवणार आहे ते दाखवते। त्यासाठी सगळे मी भाज्या घेतलेत। यामध्ये पालेभाजीचा मी वापर केला नाही, तर सगळ्या भाज्या घेतलेत। आता आपण ही भाजी धुवून घेऊया आणि गॅस चालू करून तर मी कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये पाणी ओतले। पाणी गरम झाले की आपण त्यामध्ये धुतलेली भाजी सगळी त्यात घालूया। कुकर मी खाली उतरून घेतले, तर सगळी धुतलेली भाजी त्यात घालते। आता गॅसवर ठेवूया कुकर आणि झाकण लावूया कुकरचं आणि एक शिट्टी करूया। फक्त एकच शिट्टी करायची। तर एक शिट्टी केली, गॅस बंद केले। थोड्यानं आपण झाकण काढूया आणि एका चाळणीमध्ये भाजी सगळी ओतूया। तर जास्त शिजवायचं नाही भाजीला, तर एक शिट्टी दिली फक्त। ते चाळणीमध्ये सगळं ओतले। आता आपण भाजीची तयारी करूया। मस्त अशी भाजी वाफरली। त्यात मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले। मसाला चटपटी साहित्य लागणारे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतले। गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये तेल ओतले। त्यामध्ये आता तेल गरम झाले की मोहरी आणि जिरे टाकूया। नंतर आता कढीपत्ता टाकूया। तर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून चांगलं तेलामध्ये परतून घेऊया। तर कांदा पण आणि टोमॅटो पण परतून घेतल्यानंतर आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकले। काळा तिखट, लाल तिखट, चवीपुरतं टाकायचं, गरम मसाला टाकायचा, थोडीशी हळद टाकायची। नंतर तीळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं। लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचा। हे बोलतेल्याने मी हलवून घेते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर जे आपण भाजी वाफरलेली एका चाळणीमध्ये काढली होती, ती मी वाटीमध्ये काढून घेतली होती, ती त्यात सगळे घातले आणि परत हे आपण चांगलं हलवून घेऊया। तर चांगलं मिक्स करून घेऊया। सगळा मसाला त्याला लागला पाहिजे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया। तर चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर परत हे चांगलं मिक्स करून घेऊया। लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचा। तर चांगलं हे मिक्स करून घेऊया। तर मिक्स केल्यानंतर आपण एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं। नंतर थोडासा पाण्याचा हापकाडा द्यायचा आणि थोडा वेळ बारीक गॅस करून झाकून ठेवायचं। नंतर झाकण काढायचं आणि हलवून घ्यायचं। तर मस्त अशी झणझणीत टेस्टी संक्रांतीसाठी भोगीची भाजी मोकळी तयार झाली। ह्याच्यावर चवीसाठी तुम्ही पालेभाजीची सरबरीत आमटी पण करून घेऊ शकता। मोकळी भाजी आणि सरबरीत पालेभाजीची आमटी बाजरीची भाकरीवर खायला एकदम मस्त लागते। नक्की ट्राय करून पहा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।